घटना की जांच करवाई। प्रफुल्ल पटेल आता निघालेले आहेत बारामतीच्या दिशेने आणि काय घडलेलं आहे याची सगळ्याची चौकशी केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे आणि राष्ट्रवादीचे सगळे नेते अगदी दिग्गज नेते सुद्धा अक्षरशः धाय मोकलून रडत आहेत। निश्चितच आपण बघितलं तर सगळ्यांची एकच प्रतिक्रिया, शब्दाला जागणारा नेता अशी अजित पवारांची ओळख। आणि आता सगळेच नेते बारामतीकडे रवाना झालेले आहेत। आपण काही वेळापूर्वी बघितलं तर मोदी आणि शहा या दोघांनी सुद्धा फडणवीसांशी फोनवरनं चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भातली माहिती जाणून घेतलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। एकीकडे आपण बघतोय अनिल देशमुख यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले तर दुसरीकडे हसन मुश्रीफ हे सुद्धा अक्षरशः धाय मुकलून रडू लागले। ते माध्यमांशी बोलत होते, मात्र बोलता बोलता अक्षरशः डोळ्यातनं अश्रू गाळू लागले आणि धाय मुकलून रडतानाची ही दृश्य आपण पाहतो। मुश्रीफ यांना हे अश्रू अनावर झाले, त्यानंतर अनिल देशमुख हे सुद्धा बोलू शकलेले नाहीयेत। अक्षरशः त्यांना आवेग आवरेना आणि त्यामुळे त्यांनी आधी बोलायला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र ते उठून निघून गेले। पत्रकार त्यांच्या समोर होते। तर दुसरीकडे आपण बघतोय हसन मुश्रीफ हे देखील अक्षरशः धाय मोकलून रडतानाची ही दृश्य समोर आलेली आहे। या संपूर्ण अपघातानंतर आपण बघतोय पवार कुटुंबियांवरतीच एक मोठा काळाचा घाला पडलेला आहे, पण त्याबरोबरीनं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात आहे। आग लगी उसके कारण कोई मदद नहीं कर सकता, लेकिन सब आ गए। तब बाद में उसको उसमें अजिदादा था, ये हमारे लिए बहुत शौक की बात में है कि हमें बता नहीं सकते हम बात में ऐसा। लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है। ये बहुत शौक वाली घटना है। हमने देखा पूरा एक नीचे आ रहा था, ट्रैप पे आ रहा था, ट्रैप के नजदीक एक 100 फुट से नजदीक आके गिर गया है। प्रत्यक्षदर्शींनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। अगदी 100 फुटांवरतीच विमान असताना वैमानिकानं प्रयत्न केले, मात्र हे विमान कोसळलेलं आहे। आम्ही डोळ्यांनी पाहिलं असं सांगणारे हे प्रत्यक्षदर्शी तिथे आहेत आणि घडलेली घटना ते सांगतायत। डोळ्यात देखत विमान कोसळलं, मात्र अचानक इतकी जोरात आग लागली की आम्हाला कोणालाही वाचवता आलेलं नाही असं सुद्धा हे सांगतायत। आणि त्यातच अजित पवार या विमानामध्ये असल्यामुळे प्रचंड दुःख व्यक्त केले जाते। ठीक है, ठीक है। हाँ सर, थोड़ा सा पीछे हो जाएंगे। पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत सगळ्यात वाईट घटना कारण दादांचं जाणं हे सर्वांसाठी वाईट गोष्ट आहे। लकी साहेब, तुमचे मैत्रीचे संबंध होते अजित पवार यांच्यासोबत, शेवटचं कधी बोलणं झालं होतं? आखरी बार कब बात हो गई थी? केव्हा बोलणं झालं तेव्हा? पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही शेवटचं भेटलो। एका कार्यक्रमात सभेच्या निमित्ताने एकत्र होतो। ती भेट आमची शेवटची झाली। पण शरद पवार यांच्या सोबत तुम्ही आहात, त्यांचे खासदार आहात, परंतु तरी सुद्धा अजित पवारांशी मैत्री कशी जपायची, मदत करायची वेळोवेळीमध्ये? ज्यावेळेस विधानसभेत आमदार म्हणून काम केलं 5 वर्ष, सगळ्यात जवळचा आमदार म्हणून दादांच्या जवळ आम्ही असायचो। ती मला इतक्या मोठ्या प्रमाणात मदत केली। माझ्या प्रत्येक कामात दादा मला कायम ताकद द्यायची। ठीक आहे, राजकीय मतप्रवाह जर वेगवेगळे होते, पण दादांचं त्या दिवशीचं प्रेम आजपर्यंत शेवटपर्यंत। अजित पवार यांच्या संदर्भात आठवणीनं अक्षरशः शोकाकुल होत आहेत आणि एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार आणि त्यानंतर खासदार असे माझी जी एक प्रकारची चढण होती ती सुद्धा अजित पवारांमुळेच होती। आणि असं म्हणत निलेश लंके यांना सुद्धा अश्रू अनावर होत आहेत, अक्षरशः धाय मोकलून रडत आहेत। अनिल देशमुख यांच्या सुद्धा डोळ्यात अखंड पाणी आहे। बोलताना त्यांना अक्षरशः कंठ